इठुराया, अरे 28 युग झाली, तू कमरावर हात ठेवून उभाच हाय सिटीवर. आमचं गाराणं ऐकतोस, आमासनी जपतोस, आमची काळजी घेतोस, आणि आम्ही तुझ्याकडं दरबारीला काय ना काय मागितच असते. त्याला काय कधी खंड पडत नाही बघ. पण आज आज मी तुझ्याकडं काही मागायला आले नाही. हा, तुला खडसावून विचाराया आले. वय खडसावून विचाराया. वय मग अधिकार हाय त्यो. कसा? अरे अधिकार हाय तो मवा. तू माझा माय बाप सखा समजा तूच हायस र. आणि माझ्या मनातलं गुज सारं तुझ्या चरणी. माझ्या मनातलं दुःख, मनातलं सुख बी सारं तुझ्या चरणी र बाबा. उभय हान तुला कधी भेट होईल तुझी हिची आशा असती रे. हा, काय विचारतोस? घाई कशाची? अरे भक्ताला त्याच्या इटूचं दर्शन व्हावं म्हणून घाई काय असती हे तुला नाही कळायचं बाबा. त्यासाठी तुला बी आमच्या वाणी भक्ताचा जन्म घ्यावा लागल. हा, तवा कळल तुला काय भक्ताची आस काय असते. हार कधी आम्ही जेवायला बसलो ना तर तू जेवलास का नाही, तू निवेद्य वाढलेलं खाल्लंस का नाही, मन याकळी होते. म्हणून 4 बाऱ्याला उठून बघते मी. तू तर काय खात नाहीस, आणि हाताला भरवावं म्हणलं तर मांडी घालून खाली बी बसत नाहीस. हा, मनात ना असून बी तू दर्शन बी घडत नाही. इटुराया, अरे असं का करतोस र? असं वाटती एक बार तरी तू आम्हासनी दर्शन द्यावं. होय, त्या तुझ्या दर्शनासाठी आसुसलंय रे मी. इटुराया, अरे कधी दर्शन देशील र? कधी दर्शन देशील बाप्पा? इठ